या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। आदरणीय दादा या ठिकाणी उपोषणासाठी एकूण 8 मागण्या त्यांनी शासनाकडे मांडल्या होत्या। त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांनी 4 मागण्या ज्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये सकारात्मकता या ठिकाणी दाखवलेली आहे आणि म्हणजे जिल्हाधिकारी पातळी राज्याचे म्हणजे सीएम साहेबांचे श्रीकर परदेशी साहेब GAD हा विभाग त्यांच्याकडेच आहे। जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटकडून या ठिकाणी मान्यता घेऊन या ज्या 4 मागण्या आहेत त्यापैकी याच्यामध्ये माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेब समितीने राज्यभर तातडीने कुणबी नोंदण्याचं जे काम सुरू केलेलं आहे त्याच्या बाबतीतली जी आपली मागणी होती त्यामध्ये कुणबी नोंदी शोधण्यासाठी माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यासाठी मान्यता देण्याची कार्यवाही सुरू आहे आणि ती देण्यात येईल। तसेच गॅझेटियरच्या बाबतीमध्ये आदरणीय दादांनी या ठिकाणी मागणी केली होती। हैदराबाद गॅझेटियर तपासून माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीकडून त्याबाबतचा अहवाल घेऊन उचित कार्यवाही करण्यात येईल अशा प्रकारचं क्लिअर कट आश्वासन हे त्यामध्ये दिले। आत्ता त्यामध्ये दादांनी औंध संस्थान, सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेटियर या बाबतीतला उल्लेख आला आहे। तर ते सुद्धा म्हणजे एवढाच विषय आता GADकडून क्लिअर होऊन येईल तोही आणि दादांनी सांगितलं एवढं क्लिअर केलं तर तो पण येईल माझा विश्वास आहे आणि त्याची कारवाई त्या ठिकाणी मुंबईमध्ये चालू आहे। राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जरी प्रचारात असले तरीसुद्धा त्यांनी स्वतः ते सर्व प्रस्ताव मागून घेऊन त्याच्यावरती मान्यता दिलेली आहे। 2-3 म्हणजे महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस फक्त माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयानुसार तपासून मागे घेण्याबाबत उचित कारवाई करण्यात येईल। याचा अर्थ फक्त ज्या काही केसेस हायकोर्टाला विचारावं लागतं। सरकारने जरी मनाने म्हणलं की आम्ही माघार घेतो तरी हायकोर्ट त्याला परमिशन देत नाही। म्हणजे ज्याच्यामध्ये 307 जाळपोळ असेल किंवा गंभीर स्वरूपाची घटना असेल या वगळता बाकी सर्व केसेस शासनाने माघार घेण्याबाबत या ठिकाणी सकारात्मकता दाखवलेली आहे। नंतर 4 कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणजे ही मागणी 7व्या क्रमांकाची मागणी आदरणीय दादांनी या ठिकाणी केली होती। त्याच्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन केलेल्या कक्षामार्फत कार्यवाही चालू राहील व त्यास गती देण्यात येईल। कारण दादांनी त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं की हे जरा काम थंडावल्यासारखं झालं आहे, त्याच्यामध्ये वस्तुस्थिती होती परंतु आता त्यास गती देण्याचं आश्वासन राज्य शासनाने या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। वरील बाबी विचारात घेता शासनाचे असे मत आहे की आता आपल्या मागण्यांची शासनाने दखल घेतलेली असल्याने म्हणजे आदरणीय दादांची आपण दिनांक 25/1/2000 पासून सुरू केलेले आमरण उपोषण मागे घ्यावे ही विनंती शासनाच्या वतीने ही विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि यास्तव आम्हीही सर्वजण दादांना विनंती करतो की शासनाच्या या विनंतीचा आपण विचार करावा आणि प्रचंड तब्येत तुमची खराब आहे। आम्हाला सर्वांना समाजाला आणि राज्याला आवश्यकता आहे म्हणून आमच्या सर्वांची विनंती कारण 8 मागण्या केल्या जवळपास 4 मागण्या या आपल्या शासनाने त्याला होकार दिलेला आहे।
हे या ठिकाणी स्पष्ट आहे आणि आम्ही नाही, हे लेखी पत्र माननीय कलेक्टर साहेब हे दादांना या ठिकाणी देणार. हे पुढे ठेवा. नुसतं ठेवून द्या, इथं ठेवून द्या. कुठं लावायचं सांगा ना. हे पण आहे दोन. हॅलो, थोडंसं पोरांना स्पष्ट सांगतो बरं का, म्हणजे गपलत नको. काही लोक मला बसता येणार, मग पाय खाली घ्यावं तर बसता येत नाही. मला हालताच या नाही. सलन रात्री एक लावल्यामुळं तरी उठून बसता हालताच या सकाळी. हो ना, रात्री पोरं. काही लोक म्हणत ते जाता काय मिळालं आंदोलन, त्यांचा 24 घंटे तेवढा एकच धंदा आहे. त्यांना काही करायचं नाही, आपण करायला लागलं आपल्याला आडं पडायचं. हे उभं जिंदगी काही लोकांना नाव ठेवण्यातच घातलेली. आपण काय केलं की त्यांना जमत नाही, त्यांच्यात इमानदारी नाही. आपण इमानदारी करतो तर आपल्याला मिळतं यश, त्यांना ते सहन होत नाही, मग आपल्यावर टीका करते आपलेच. त्यांनी आयुष्यात तर काही केलं नाही. आमचं म्हणणं आहे तुम्हाला नाही करायचं तुम्ही करू नका, पण नाव तरी ठेवू नका. विषय महत्त्वाचा सांगतो. काय मिळालं असं काय म्हणतात. शिंदे समिती पूर्णपणे बंद करण्यात आली होती, पूर्णपणे, थोडी थिडकी नाही, पूर्ण. याच्या पुढचं सांगतो. माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीचं मंत्रालयावरचं ऑफिस डायरेक्ट कुलूप लावलं होतं. त्या कुलूप म्हणजे मराठ्यांचं काय मोठं झालं होतं. काय मिळालं म्हणतात ना, घरात बसून राजकीय नेत्याचे पाय चाटून जमत नसतं म्हणा उलटं बोलणाऱ्यांना. शिंदे समितीनं ज्या नोंदी शोधल्या 57 लाख, शिंदे समितीचं काम होतं. ती शिंदे समिती बंद केली होती. ती लगेच मये शब्द कायद्यात थोडेफार मागं पुढं असतील, ती शिंदे समिती आम्हाला लगेच सुरू करायची. ओके, हो म्हणले. कारण ती सुरू करायची, तिला काही काम नाही. हां, तिला काही काम बी नाही. तिला काय फक्त ती जिल्ह्यात जाऊन काम बिचारी करून घेते. हां, आणि त्याच्यामुळं लेकराचं कल्याण होतं. एक काम झालं. दुसरं एकदम सोपं जातं. कक्ष असल्यावर शिंदे साहेबांनी ती संकल्पना राबविली होती. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणजे मागचे, परत हे म्हणायचे मी मुख्यमंत्री नाही का, तुमच्यातलं जोडाताडी त्याला मी तरी काय करू. तर शिंदे साहेबांनी जे कक्ष स्थापन केले आणि अभियान पण केलं, डायरेक्ट गाव लेवलवर. यादी ग्रामपंचायतला चिटकायची नोंदी निघालेल्या आणि गावातच वाटप प्रमाणपत्र. आणि कक्ष स्थापन केल्यामुळं नोंदी मिळाली की ताबडतोब प्रमाणपत्र मिळायचं. फक्त एक हे घरगुती लिहून ठेवायचं असलं तुम्हाला ठेवा, किचकट अटी घालू नका म्हणा काही जातीवादी अधिकाऱ्याला. नाही, इथलं नाही, मी तुम्हाला जनरल राज्याचं सांगतो. शिंदे समिती राज्यात काम करणारे, मराठवाड्यात नाही, पुऱ्या राज्यातल्या नोंदी शोधणारे. मी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, खानदेशन हे करू शकत नाही. राज्य आमच्यासाठी पुरं राज्य आमचं आहे. त्याच्यामुळं तिला शोधायचं तर काही अधिकारी हेच आण तेच आण, तो आज याचा तिशी आण, तो पांज्याचा. वंशवळ समितीने वंशवळ जुळलेली कशाला नाटकं करतो. असं जाणून बुजून करणाऱ्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा. 2 अधिकारी तसे आहेत, एक हे बीडला आणि एक हे धाराशिव. हे 2 लय शाने आहेत. कोण आहेत आता नावं आम्ही तुम्हाला टाकू व्हॉट्सअपवर, पोरं सांगतात आता आमच्या लक्षात नाही. बीडला कोणतरी लेडीजच आहे आणि धाराशिवला कोणीतरी, ते देतच नाही. काही करा तिला, त्याच्यापेक्षा तिला बडतर्फ केलेलं बरं. बडतर्फ हे बदल्या करून पाठवून काहीच उपयोग होत नाही.
शेवटी काय ना, कुत्र्याचं शेपूट वाकडत वाकडत किती फुकणी घातली तरी ते काय सरळ होत नाही. हे नकोच येत असली कीड. चांगल्या प्रशासनाला डाग लावते ते. आता मी 2 मुद्दे सांगितले पोराव. शिंदे समिती काम करणार आहे, दुसरं सांगितलं कक्ष स्थापन होणार आहे. वंशावळ समिती गठीत करा, ती बंद पडली. आणि मोडी लिपी अभ्यासक नाही आहेत, फारसीचे नाहीत, उर्दूचे नाहीत, त्याच्यामुळं नोंदी शोधता येत नाही. ते मनुष्यबळ जास्त द्या आणि निधी जास्तीचा द्या, म्हणजे त्यांना भाग भांडवल कमी नाही पडणार समितीला. गेल्या वेळेस मोडी लिपी अभ्यासकाला पैसे न दिल्यामुळं, मुद्दाम मीडियासमोर सांगतो माझं नाविलाज, पैसे न दिल्यामुळं मोडी लिपी अभ्यासकांनी काम सोडून आपण आपल्या घरी गेले. तुम्ही सरकारने त्यांचा पगार दिला नाही, हे सत्य. मग त्या बिचाऱ्याने कसं काम करायचं तुम्ही पैसे नाही दिले? ही एक. याच्यानंतर आमच्याकडे काय अभ्यासक आहेत, त्यांना अधिकार द्या. शिंदे समितीने काही त्या पोरांना अधिकार द्या, ते धनादन जवळजवळ शोधी देत. जसं की पुरा अभिलेख म्हणून इथं छत्रपती संभाजीनगरला पुरा अभिलेख म्हणजे पुरा अभिलेख शॉर्टकटमध्ये काय म्हणते तर खरं तर त्याचं पुरातत्व हा वेगळा डिपार्टमेंट असायला पाहिजे आणि पुरा अभिलेख हा वेगळा डिपार्टमेंट असायला पाहिजे बहुतेक. कारण त्याच्यातले नोंदी आहेत. त्र्यंबकेश्वरला आहेत, आपल्या राक्षस भवनला आहे, ह्या राक्षस भवनला ह्या नोंदी घ्या. हा म्हणलेले तर आम्हाला त्या JR काढलेला आहे, हा म्हणून JR टाका यांना नव्यानं JR काढलेला, JR डायरेक्ट काही रोखायचं नाही म्हणून, तरी काम होत नाही. आता शिंदे समितीच्या माध्यमातून ते सगळं करा. ही बाजू एक क्लिअर झाली. आता राहिली सातारा संस्थान, हैदराबाद गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आणि औंध संस्थांचे जे पुरावे आहेत त्या संस्थांकडं ते पुरावे घ्यायचे. तर शिंदे समितीकडं हैदराबाद गॅजेट आहे, ते घेऊन सरकार पुढं ठेवून त्याची अंमलबजावणी सरकार करील असं त्यांनी स्पष्ट म्हणलं. बरोबर आहे का? हां. आणि सातारा संस्थांचं पण आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण, कारण आपल्याला भेद नको हे करतो म्हणजे ह्या 3 झाल्या. आणि आता 4थी गोष्ट, केसेस राज्यातल्या पोरावर झालेल्या सरसकट मागणी आहे, ही आपली मागणी. सरसकट आमच्या जाळालाच नव्हते ना, आमचं नाव कशाने घेतले तुम्ही? पुरावा काय? आमचे पोरं जाळाला नाही, जाळीला तुमच्यातच त्यांच्यातच कुठा लागल्या. त्यांनी त्यांचेच हाटलं जाळून टाकले, त्या अलीकडचं बीडच्या अलीकडचं त्या दलिंदराच्या पाहुण्याचं. त्याचा पाहुणा त्याचंच हाटलं जाळीचं नाव आमचं घेतो. हे रिअल आहे. आम्ही आरोप करायचा म्हणून करत नाही. आमच्यावर विनाकारण खोट्या केसेस केलेल्या आहेत. शासनाने त्या सगळ्या केसेस मागं घ्यावा सरसकट ही विनंती आहे. आणि त्या पण घेऊ असं सांगितलं आहे, पण जरा कोर्टाचं काहीतरी त्यांनी ही घातली. पण जर गृह मंत्रालयाने सुचवलं तर ते सुद्धा होतं. तेवढे प्रयत्न जास्तीचे करा, लेकरं मोकळे होते. हे बाजू 4 आता क्लिअर झाल्यात त्यांच्या. आता 2 थोड्या लिहून घ्या, नाही त्याच्यात पण लिहून घ्या. पहिली, कारण तुमच्यासाठी हिताची आहे, तुमचं नाव खराब होणार नाही तिघाच्या सरकारचं. म्हणून आता सरकार तुमचं डाग लागू न देणं थोडी जबाबदारी म्हणून, माणूस या राज्याचा म्हणून, नागरिक म्हणून सांगतोय. करायच्यात करा, नाही तर करू नका. ACBC जे तुम्ही 10% आरक्षण दिलं ते आम्हाला नको होतं, तरी तुम्ही ते बळच आमच्यावर लादलं आणि आमचं EWS घातलं. आता त्याच्यात दिलंच तुम्ही ACBC 10%. तर पोरांनी स्कॉलरशिप अर्ज करायचा कोणत्या मंत्रालयाकडं, शिष्यवृत्ती अर्ज करायचा कोणत्या विभागाकडं, सामाजिक न्यायाकडं करायचा का उच्च शिक्षण मंत्रालयाकडं करायचा? OBCच्या सवलती जर आम्हाला 10% त्या लेकरांना लागू झाल्या तर त्यांनी लाखो पोरांनी ॲडमिशन घेतले. आत्ता कॉलेज त्यांना 100% फीस मागायला लागलंय, मग तुम्ही 10% आरक्षण दिलं का? सामाजिक न्याय आणि कोणतं उच्च शिक्षण मंत्रालय उच्चकडे देऊन टाका हे कारभार. सामाजिक न्यायाकडं विचार करून बघा, परंतु शक्यतो उच्च शिक्षण विभागाकडेच द्या हा विषय. हां, कारण ते क्लिअर होईल पोरांच्या शिष्यवृत्तीचं, स्कॉलरशिपचं. साहेब परीक्षा आल्यात आता, मला वाटतं काहीतरी मार्च फेब्रुवारीत 100% फीस माहिती कुठून भरायची? ओली कोटीने लाखांनी फी येते. MBBSची, आर्किटेक्टची, इंजिनिअरिंगची, BHMSची,
कशाला दिलं मग तुम्ही ते 10% नको म्हणून दिलं आणि ही भरपाई घेता का आधी दिलं गुढी मतदान घेतलं कच काढून निवडून आले आणि आता खुशाल म्हणता 100% फीस भर म्हणजे तुम्हाला डाग लागून द्यायला आमची भावना समजून घ्या शब्द आमचे खेड्यातले तुम्हाला ते लागते नाही खरं तुम्ही 10% दिलं पण 100% वसूल करायला लागला लिकी बळी रडायला लागल्या ना बापाकडे कोणत्या तोंडाने पैसे मागायचे बापाजवळ पैसे येत नाहीत ते ऊस तोड्यात गेले आलंच नाही आणखी आलं नाही पट्टा पाळला नाही आणखी पट्टा पाळला नाही हे शब्द एक सरकारला कळायचा नाही आता काय लय अवघड येते ते गुगलवर शोध येते हे अमक्याचा अर्थ काय 3 महिने त्याच्यात घाली ते ही रिअल परिस्थिती बाबा पट्टा पाळला नाही आणखी कारखान्याचा बाप नाही इथं पोरांनी फीस भरायची कशी ही मुद्दा एक घ्या दुसरा जो सांगायचा आहे EWच्या माध्यमातून ज्या पोरांनी ऍडमिशन घेतलेले ते जशा तसे ठेवा ते उडू नका जुने जेवढे ऍडमिशन घेतलेले EWS मधून त्यावेळेस सिलेक्ट झालेले ते पोरं आणि आता तुम्ही काढून टाकता वाटोळ करता का त्यांचं ते ठेवा ते हे याला 2 महिन्याची गरज नाही 3 महिन्याची नाही 4 महिन्याची नाही साधा कक्षा अधिकारी सुद्धा याच्यात बदल करू शकतो याला काय कॅबिनेटची गरज नाही राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा गरज नाही याला साधा विषय हे तातडीनं करून घ्या लेकरा बाळा तुम्हालाच उद्या त्याला फोन करून आशीर्वाद देते 100% सांगतो तुम्हाला मी तुम्हालाच म्हणते ना आमचं दुःख ते वाटून घेतलं याच्यात हे विषय लई किचकट होत चालले आता बलिदान गेलेल्या कुटुंबाचा एक तिसरा घ्या मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या सगळ्या कुटुंबाचे 10 लाख रुपये निधी दिला पण काहीचा ठराविक जणांचा राहिल्यामध्ये सरकार बनवण्याच्या नादात ते विसरून गेले ते काय मुद्दाम शब्द नाव नाही देणार आम्ही त्याला मुद्दाम देत नाहीत भाऊ असा शब्द नाही वापरणार कधी आम्ही एवढे बी मूर्ख नाहीत की कसल्या जागेवर डाग लावायचा त्यांचे ते 10 लाख रुपये देऊन त्यांना सरकारी नोकरीची जी घोषणा केली ती तातडीनं देऊन टाका मग काहींना दिल्यात काहींना राहिल्यात काहीला पैसे दिलेत काहीचे राहिले ते वर्ग करून टाका ते काय पैसे उता आलं त्यांजवळ ते काय आत्ता म्हणलं तरी वर्ग करतात लगेच म्हणणारा नीट माणूस पाहिजे म्हणणारा नीट नाही म्हणणारे नीट नाहीत ते सरसकट आजपर्यंत जेवढ्या आत्महत्या मराठा आरक्षणासाठी झाल्यात ते सगळ्यांचे देऊन टाका आजपर्यंत एसी काही पोरांना लागूच नव्हतं हा तेच आलं लक्षात तुम्हाला काय म्हणायचं मला की काहींचं म्हणणं असं आहे की एसी आरक्षण लागू झाल्याच्या नंतर काहींना आत्महत्या झाल्यात त्यांना आम्ही देत नाहीत त्याला ते मान्य नाही आहे म्हणून सुद्धा आत्महत्या झाल्यात म्हणून का तुम्ही त्याला लेकरू म्हणून बघणार नाहीत का काय राज्याचं त्याचं तर काळीच गेलं शेवटी बापाची पोरगी गेली बापाचं पोरगं आत्महत्यात गेलं त्याचं तर गेलंच ना तुम्ही इतका बारीक विचार करणार आहेत का दिल्याच्या नंतर आत्महत्या झाली म्हणून आम्ही नाही देत मग हे खूप जुलमी राजवटीसारखं झालं 10-5 लेकरांसाठी इतका बारीक विचार करायची मुख्यमंत्र्याला काही गरज नाही साधा विषय आता हे झाले विषय हे लगेच होतात म्हणजे एकूण 7 व्हायला लागले तेवढे 7 पटकून करा आता राहिला आपला मेन खुटी तसेच गुतून खुली आहे खोटा मग सुट्टेला आहे पण हे हळूहळू 5 राहते त्याच्यात सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ती पाहिजेच आम्हाला आम्ही सोडित नसतो आता मागितला येणे 1-2-3 महिने वेळ जाऊ द्या ते हे करायचं आहे त्यांना छाननी करायची ते नार्क ते आलेल्या त्याच्यावर छाननी करायची तर त्याच्यावर जे आक्षेप आलेत हरकती आल्या त्याची त्यांना काहीतरी बघायचे वाचायला मध्ये निवडणुकीच्या काळात टाईम मिळाला नव्हता त्याच्यामुळे आता ते वाचून पुन्हा हे करणार आहेत तेही त्याच्यानंतर 2-3 महिन्याच्यात करतोच म्हणलेत बरोबर करणार ओके म्हणजे ते विधान जर नाही झालं तर मुंबईची तारीख डिक्लेअर करतो मी तुम्हाला काय करायचं पण मुंबईत व्यवहारात जाताना असं तसं नाही जायचं बरं का वापस नाही मीच येत नाही आता जाऊन तिकडे मी बी काकारलोय आता वापस नाही यायचं आता आपण एकदा गेलतो 2012च्या कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेता येत नाही कारण 2012चा 2001च्या कायद्यानं मजबूत केलेला आहे 2012चा कायदा म्हणून ओबीसीचं आरक्षण मजबूत झालेलं आहे 1967चं 2001 2000 आणि 2012 नुसार मग मराठ्यांना जर ओबीसीत आरक्षण पाहिजे असलं तर तुम्हाला 2012चा कायद्यात दुरुस्ती करावीच लागत होती त्याशिवाय तुम्हाला मिळत नव्हतं कारण तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणाचं वरचं नव्हतं पाहिजे तर ओबीसीच्या आतलं पाहिजे होतं आणि तुम्हाला आतलं पाहिजे असेल तर 2012चा कायदा दुरुस्त करावाच लागत होता म्हणून ती सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढलेली ते राईट आहे तिथपर्यंत पण तिथून पुढं अंमलबजावणी न केल्यामुळे आपली फसवणूक झालेली तर आता मुंबईला जाऊन अंमलबजावणी करून माघारी येऊ सगळ्या मागणीची फक्त जाताना आपल्याला आता पहिल्यासारखं नियोजन करावं लागेल चांगलं आपल्याला 100 तुकड्या करावं लागत्या आणि एका तुकडीत कमीत कमी आपल्याला 50,000 पोरगं पाहिजे आपल्याला ते
नियोजन स्ट्रॉंग करायला लागणार आहे. कारण आपण जसं मुंबईत ह्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस गेलो होतो, त्यावेळेस आपण पोरं आनंदात नेले, आनंदातच माघारी आणले. पण आरक्षण घेऊनच आलं. त्याला आरक्षणच म्हणजे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी अख्खं राज्य विटीस धरलेलं आहे. म्हणजे ते काय साधा विषय नाही आहे. साधा विषय असता तर इतके विरोधात गेलेच नसते. आपल्या बिगर मंत्रीपदं मिळालेले सुद्धा काही काही त्याच्यात विरोध करीत होते त्या टायमाला. म्हणजे हे खरं आहे, हे खरं आहे. सगळे सोयीची अंमलबजावणी लहान विषय नाही. आपण जरा निवेदन करू, गडबड नको. आपल्याला जर पोलिसांनी मुंबईत जाताना हाणलं, त्यांना त्यांचा दोषच नाही. आपली इथं येऊन कुठेला रपा सगळं रक्त डोक्यान फोडू काढे आपले, सडकून काढा आपल्याला. तसं होणारच नाही. कारण आपण जातानाच 50 लाख ते 70 लाखापेक्षा जास्त जाणार. म्हणजे ह्यावेळेस 2 कोटी मराठी आत घुसणार आहेत बिना निवेदनाचे, निवेदन सोडून. मग त्यावेळेस आपल्याला जर पोलिसांनी हाणलं तर आपण पोलिसाला असं बोट सुद्धा नाही लावायचं. मंत्री धरधुर हाणायचे, मंत्र्याच्या पोर, आमदाराच्या पोर, हे धरधुर हाणायचे. यांना हाणायचं. पोलिसांना आपलं हाणलं का पोलिसाला म्हणायचं राम राम, आणि यांना धरायचं हाणायचा, यांना सोडायचं नाही. आणि जर त्यांनी आपल्याला आपली मुंबई म्हणून आपल्याला जगू दिलं, ही धमकी नाही. आपण जसं करतो तसं करीत असतो, मग बोललो तसं. आमची मुंबई आम्हाला येऊ दे, बसून दे, खाऊन दे, पिऊन दे, बघून दे ना. कंपन्या बघून दे, रेल्वे बघून दे, इमान कसं उडतं ते बघून दे, मंत्री कोणत्या गाद्यावर झोपतो ते बघून दे, कसा हागवतो ते आम्हाला बघतच करतो. आम्हाला काय घर नाही बघून द्यायचं का मंत्र्याची? कसे असते तुम्ही कोणत्या ताटात खाता? आमच्यासारख्याच खाता का वेगळं ताट असतं तुमचं? असं कसं आम्ही बघू नाही का? तुम्ही चहा कोणत्या कपात प्याता? बिगर दांड्याच्या ह्याच्यात प्यात का दांड्याच्या ह्याच्यात प्याता? आम्हाला बघून दे ना. आम्हाला बघायची इच्छा आहे, बाकी काही नाही. मंत्रालय कसं असतं बा, मंत्र्याचे बंगले कसे असते, बिस्किटाच्या कंपन्या कशा, रेल्वे कशी पळती, उलटी पळती का सरळ पळती, विमान अचानक उठत आहे का खाली बसत आहे, आम्ही बघितलं पाहिजे. आमची मुंबई आम्ही बघू नये का? मासे कसे धरते, काय काय चाललंय. ह्या वारीना निवेदनबद्ध जायचं. आपली मुंबईला त्रास होता कामा नाही. पण जर कोणी त्रास दिला तर आता पळायचं नाही, जागेवर तुमचा करायचा त्याचा. मराठ्यांना इथून आता लय सहन केलं 2.5 वर्ष, थोडं नाही 2.5 वर्ष. कोणाला बोट लावायचं नाही आता आपण इथून पुढं. आता वळवळ केली की दुमताकडे जायचं बस आता. आणि तुम्हाला मागच्या वेळेसच सांगितलं होतं अंतरवालीकरांना की हे व्यासपीठ आपण हे आंदोलन आता स्थगित करतोय, बंद करत नाही. हे आंदोलन आपण स्थगित करतोय. हे आंदोलनाचं हे सगळं व्यासपीठ ते उचलून त्या मंडळामध्ये, सांस्कृतिक मंडळात ठेवा. तुम्हाला इथं ते सभामंडप करायचं. आता शक्यतो इथून पुढे उपोषण होणारच नाही. आता समोरासमोरच लढायची तयारी ठेवायची आता यांचं. कारण हे दगाफटका करणार नाहीत असं वाटतं. फडणवीस साहेबांना मी एकच शब्दाचं उत्तर मागितलं होतं, आणखीन मिळालेलं नाही आहे. 8 मागण्या दिल्यात, त्याची तुम्ही अंमलबजावणी करणार आहेत की नाही? तुम्ही नाही म्हणा, हा म्हणा, आम्ही उपोषण सोडतो. तुम्ही फक्त मराठ्यांशी गद्दारी बेमानी करतायत का एवढंच आम्हाला बघायचं आहे, काहीच बघायचं नाही. बोललो का काही? 3 महिने झाले एक शब्द बोललो नाही फडणवीस साहेबांना, एक शब्द. आणि बोलणार बी नाही, हे आंदोलन होतं बोलणार बी नाही म्हणलेलं. पण याच्यानंतर मला माझ्या समाजाशी बोलावं लागणार आहे, मला सांगावं लागणार आहे. तुम्ही जर मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी नाही केली, जर बेमानी केली, तर मी ओरिजिनल मराठ्याचं पिल्लू आहे. मी सुखाचं तुम्हाला चलवून देणार नाही. माझ्यासाठी अंतिम माझा देव माझा समाज आहे, माझ्या समाजाचे लेकर आहेत बाबा. हा, तुम्ही माझ्या समाजाला द्या, ही समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाच. बस का काही करत नाही आम्हाला त्या राजकारणात काय करायचं? आम्ही सगळ्या पक्षाचे लेकरं मोठे करायला. भाजपचे पोरं मोठे होणार नाही त्याच्यातून, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे लेकरं मोठे होणार नाही त्याच्यातून. मी काय वाईट बोलवतो, तुम्ही मला आड चालतात, मग मला येतो राग, मग मी लावतो गोडी. मी काय, मला का पिसळ कुत्रा चावलं का? मी काय पागल आहे का? मला काय आपल्या बी समाजाची काय मोठाले प्रतिष्ठित घराणे आहेत आपले, त्यांची इज्जत नाही मला वाटत नाही ते मोठे व्हा. पण तुम्ही आम्हाला लाथळीतच धरून कोपऱ्याने झालता गरीबाला. म्हणजे आमच्या गरीबावर मोठे होता ना, आम्हालाच मारून टाकीला. आमचं म्हणणं आहे आम्हाला गरीबाला सांभाळा. दिवस बदलले बाबा आता,
लय दिवस बदलले, लोक आजकाल लय उलटे झालेत खोपडीचे. सांभाळा गोरगरीब मराठ्यांना, सांभाळा, त्यांच्या मागण्या पुऱ्या करा, म्हणणं काय नाही. पण जर ह्या लवकर याची अंमलबजावणी नाही झाली तर मुंबईची तारीख मी घोषित करणार आहे. मराठा समाजाच्या राज्यातले पुन्हा एकदा बैठक बोलवणारी मोठी, आणि तिथून घोषणा होणार आहे मुंबईची. मग मुंबई किती जाम होईल याला जबाबदार आम्ही नाही येत बरं का अण्णा. दादा तुम्ही दोघं सत्य आणि सत्ताविरोधी सारखेच येतं, काय फरक नाही. कोणी कोणाकडे जाता येतं, काही मेळ लागा ना, काय सत्ताधारी येतच नाही, विरोधक तसे दोन्ही सारखेच आहेत. तुम्ही काय काय मेळ लागत नाही मला. सकाळी वेगळं दिसतं, सगळं वेगळं दिसत. कोण कोणाला गंडा घालतात कळणार ना, ते आम्हाला घालतात, आम्ही त्यांना घालतो. हे त्यामुळे तुम्ही सगळेच काळजी घ्या. जे बोललो ते मी करत असतो, कारण मी समाजाशी प्रामाणिक, या समाजाच्या पायावर मी माझा जीव ठेवलेला आहे, मरण ठेवलेलं आहे. त्यामुळे बोललो तसं करत असतो. मुंबई जाम होऊ शकते आणि ह्या वेळेस मराठे माघारी येऊ शकत नाही. एकच काळजी घ्या, माझे पोरं मुंबईला फुलासारखं सांभाळतील. एकालाही काडी सुद्धा लागता कामा नाही, नाक सुद्धा लागता कामा नाही, एवढीच फक्त काळजी घ्या. हा, ते बसतील, खातील, पेतील, तिथंच राहणार. आता राहायला काय घरं नाही तिथं, आता राहावं पुढं. ती एक पंचायत याचा ऐकलाय प्रॉब्लेम, तेवढा एक सोडा की बेस्ट झालं. ते कुठं बसते बिचारी पोट्टे, आता काय आल्यावर त्याला काय ते दम खातं का काय काय. ते नैसर्गिक आहे, सणासणा जातात ना, सणासणात माघारी येतात. ते कोणाला काही मिळावे लागून देत नाही का. लई जणाला शेटर उघडीत आले नाही 15-15 दिवस बरं का. त्यामुळे ह्या बारीक काळजी घेतली तर बरी. फक्त आम्हाला नख लागू देऊ नका आमच्या लेकराला, आमची एवढीच इच्छा आहे. जर का पोरं बिथारले तर मुंबईत गेलेले पोरं फक्त आमदाराला, मंत्र्याला थांबणार आहे. आणि इकडं जर पळून आले मुंबईतून ते खेडेनी, मग तर इकाड्या मराठीने मारलेच, हाणू बरं का, म्हणजे जीवच नाही. हे होणार, हे चाष्टावर नेऊ नका. ही प्रयोग एकदा